आषाढी यात्रेचा कालावधी सुरू झाला असून भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होतीये। या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। 13 लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। सुमारे 120 कर्मचारी 24 तास यासाठी परिश्रम घेत आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक दर्शन झाल्यावर श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद खरेदी करत असतो। मंदिर समितीच्या बुंदी लाडू प्रसादाला भाविकातून मोठी मागणी असते। प्रत्येक भाविकांना लाडू प्रसाद मिळेल या दृष्टीने 13,50,000 बुंदी लाडू प्रसाद व 60,000 राजगिरा लाडू प्रसादाची उपलब्धी ठेवण्यात येत आहे। यामध्ये बुंदी लाडू प्रसाद मंदिर समितीमार्फत व राजगिरा लाडू प्रसाद आउटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे। 70 ग्रॅम वजनाचे 2 बुंदी लाडू कागदी पिशवीत पॅकिंग करून प्रति पाकिट 20 रुपये प्रमाणे, 25 ग्रॅम वजनाचे 2 राजगिरा लाडू पॅकेट करून प्रति पाकिट 10 रुपये प्रमाणे भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे। यासाठी पश्चिम द्वार, उत्तर द्वार, श्री संत तुकाराम भवन असं एकूण 3 स्टॉल असून सर्व स्टॉल 24 तास खुले ठेवण्यात येत असल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले। या लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेतून खाण्यास योग्य असल्याबाबत तपासणी करून घेण्यात आली आहे। बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद व्यवस्थेची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख भीमाशंकर सारवाडकर यांना देण्यात आली आहे। याशिवाय सुमारे 120 कर्मचारी 24 तास परिश्रम घेतात। प्रसाद पॅकिंग करण्यासाठी पर्यावरणपूरक कागदी पिशवींचा वापर करण्यात येत असल्याचं मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं आहे।